मला वाटलं की माई काहीतरी डिंगल करते ते. सगळ्या गोष्टी नव्याने पहिल्यांदा होतात तर त्याचा आम्हाला जास्तच माझ्यासाठी सगळं लार्जर दॅन लाईफ. प्रत्येक जण खरंच आयुष्यात हिरो असतो, तसं मला वाटत होतं मी पण आयुष्यात हिरो आहे. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 28 एप्रिलला एक नवा कोरा करकरीत असा चित्रपट येतोय TDM नावाचा. याच कलाकाराचे दोन मुख्य पात्र माझ्यासोबत आहेत, कालिंदी आणि पृथ्वीराज. कसे आहेत दोघे? मस्त. लगोलग आपण गप्पांकडे येऊया. तुमच्या दोघांसाठी आणि तुमच्या दोघांचा मला पहिला चित्रपट आहे. जेव्हा तुम्हाला सरांचा कॉल आला तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती? मला जेव्हा कळलं की मी उद्या भाऊराव कराडांना भेटणार आहे आणि मला ख्वाडा माहिती होता, सो मला माहिती होतं की ख्वाडाला नॅशनल अवॉर्ड आहे, त्यामुळे मी शॉक्ड होती आणि त्या ह्याच्यातून रिकवर व्हायला मला बराच वेळ गेला. मला आठवतं मी पायऱ्या उतरत म्हणजे फार स्पीडनी खाली गेली होती बिल्डिंगचा. ते माझ्या मामांना फोन लावला की आपल्याला असं असं झालंय, मी फोटो पाठवला होता आणि मला कॉल आलाय आपल्याला उद्या त्यांना भेटायला जायचं आहे. अविस्मरणीय असा क्षण होता, कारण माझ्या आयुष्यातला सगळ्यात हॅपीएस्ट मोमेंट होता की मी उद्या त्यांना भेटते. प्लस धडपड पण होता, कारण ते एक नॅशनल अवॉर्ड विनर आहेत, मध्ये काय प्रश्न विचारतील असं सगळं धडपड मला होतं. पण कुठलाच गंध नसल्यामुळे पण मला सिनेमातलं म्हणजे आधी मी काहीच केलेलं नाही, सिनेमा ऑडिशन थिएटर असं काहीच केलेलं नाही, त्यामुळे मी फार टेन्शनमध्ये होती. पण सरांनी सगळं छान करून घेतलं. तू काय सांगशील, जेव्हा तुला सरांचा कॉल आला, तू तर सरांसोबत आधीपासून काम करायचं असेल, पण त्यांचा जेव्हा तुला चित्रपटासाठी कॉल आला, काय होती प्रतिक्रिया? मला आधीच थोडी तयारी करायला सांगितली होती, पण असं काय वाटलं नव्हतं की मुख्य अभिनेता म्हणून मला हे करणार आहे. आणि त्याच्या आधी आमची चांगली मैत्री होती, त्यामुळे सरांनी ज्या दिवशी मला सांगितलं ना की आता तुला माहिती आहे हिरो कोण आहे, म्हणलं कोण आहे सर सांगा तरी, तर तूच सिनेमाचा हिरो आहे आता. मला वाटलं की माई काहीतरी डिंगल करते ते, खरं सांगा म्हणलं सर कोण आहे. सरांनी म्हणले नाही अरे खरंच तुला खरं सांगतो बाबू, मला प्रेमाने बाबू म्हणतात ते, तर ते म्हणले की खरंच तूच आहे सिनेमाचा हिरो. मला आता 2 मिनिटं चुकल्यासारखं झालं. खरंच मला काय कळलं नाही की खरंच आहे काही. लय आनंद झाला त्या दिवशी, माझ्या पाय जागेवर नव्हता, मी काय करून काय नव्हतं असं झालं होतं. मी कोणाला सांगू, मित्रांना सांगितलं तर त्यांना विश्वास बसा नाही मी आता हिरो होतोय. अरे म्हणलं तुला झालंय काय बाबा अचानक, तर त्यांना वाटलं की तो पण आमची टिंगल करतोय. खूप आनंद झाला. आता ज्यावेळेस उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत असतो प्रत्येक जण की आपण हिरो आहे, प्रत्येक जण खरंच आयुष्यात हिरो असतो, तसं मला वाटत होतं मी पण आयुष्यात हिरो आहे. काही काम करताना असं वाटत होतं आपणच हिरो आहे, असं प्रेझेंट करत असतो आपण सर्व. हो, त्यामुळं आज असा खूप आनंद झाला आहे की ही सिनेमाचा हिरो झाला. जे स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं आज ते खरंच सत्यात उतरले. खूप भारी वाटतं. बरं, तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तुम्ही खूप सारे वर्कशॉप सुद्धा घेतलेत, वर्षभराची मेहनत आहे आणि आता येत्या 28 तारखेला तो प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. काय आहे ती फिलिंग्स? वर्षभराची मेहनत तुमची आता प्रेक्षकांसमोर येणार आहे, कसं वाटतं? आम्ही खूप वाट पाहिली आहे क्षणाची आणि सगळी तयारी, सगळी प्रोसेस आणि सगळ्या गोष्टी नव्याने पहिल्यांदा होतात, तर त्याचा आम्हाला जास्तच माझ्यासाठी सगळं लार्जर दॅन लाईफ आहे. कारण हा या प्रोसेस सगळ्यामध्ये होता, पण माझ्यासाठी कुठलीही गोष्ट सगळी नव्यानेच होती. ट्रॅक्टर शिकायचा असेल, ही आज आम्ही इंटरव्ह्यू पण देतोय, हे पण नवीनच होतं आहे आयुष्यात आणि स्वतःला असं बघतोय, फार आनंद आहे. आणि काय तू कसं? खूप आनंद झाला आहे खरंच. आजपर्यंत पाहिलं नव्हतं. आज थिएटरमध्ये दरवेळेस इतर सिनेमा पाहायला जायचो, आज आमचा सिनेमा आहे तर आम्ही स्वतःला बघतोय सगळे. बऱ्याच वेळा असं झालं की आम्ही समोर खुर्चीवर बसून सिनेमा पाहिलाय आणि आज आमचा सिनेमा येतो, सगळे आमचा सिनेमा पाहतात, पोस्टर लागले सर्वांसोबत. आभाळ म्हणतात ठिंगणं, तसंच काय अशी फिलिंग आहे आमची की आम्ही सांगू शकत नाही. पाय धारावर आहे ना, सगळ्यांचे फोन येतात, सगळ्यांचा रिस्पॉन्स एवढा भारी आहे. गाण्याचे खूप मजा आहे, सगळे गाणे आमचे खूप चांगले आहेत, खूप भारी झाले. स्वतःला पाहत आणि नक्कीच आनंद होतो, एवढ्या मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा पाहतोय, खूप खूप भारी वाटतंय. सरते शेवटी तुमच्या दोघांना शेवटचा प्रश्न विचारतो, तुमच्या नजरेमध्ये काय आहे TDM आणि प्रेक्षकांना काय सांगाल की त्यांनी TDM हा का पाहावा? TDM मध्ये सगळं आहे, म्हणजे आपण रोजचं जगताना नाही का फ्रस्ट्रेट होतो, दुःख होत असतं, आनंद होतो आणि आपण आयुष्य जगताना ज्या काही माझ्यासोबत होणाऱ्या गोष्टी जर मी पडद्यावर बघत असणार तर ते मला रिलेट होतं, ते मला जास्त भावतं, ते माझ्या मनाच्या जवळचं असतं. त्यामुळे हा चित्रपट असाच आहे आणि तो प्रत्येकाला असं वाटेल की हा माझा चित्रपट आहे आणि माझी गोष्ट आहे, कुठेतरी असं रिलेट होईल. त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी आहेत, कॉमेडी, ड्रामा, एव्हरीथिंग, लव्ह स्टोरी, त्याच्यामुळे असं पॅकेज आहे आणि ते सगळ्यांना फार आवडेल असं आम्हाला काहीतरी आहे. तू काय सांगशील?
भाऊराव कराड यांचा हा तिसरा सिनेमा आहे. त्याच्या आधीचा खोडा आणि बबन सर्वांनीच पाहिलेला आहे, पण खोडा आणि बबनच्या पेक्षा हा सिनेमा नक्कीच खूप वेगळा आहे. तो जसा खोडा आणि बबन आवडला होता सगळ्यांना, हा पण आशा करतो की हा पण सिनेमा 100% सगळ्यांना आवडणार आहे, खळखळून नक्कीच हसवणार आहे सिनेमा, आणि तसंच रडवणारा पण आहे आणि खूप मनोरंजन करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हा समाधान झालं काहीतरी वेगळं पाहून, नवीन पाहून काहीतरी. तर आशा करतो की 28 एप्रिलला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहावा. धन्यवाद. धन्यवाद.